मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसमध्ये महिला प्रवाशासोबत धक्कादायक प्रकार घडला। 10 जुलैच्या रात्री संबंधित महिला ठाणे येथून पुण्याकडे जाणाऱ्या शिवनेरी बसनं प्रवास करत होत्या। बस मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिसिंग लिंक बोगद्याजवळ पोहोचली असताना हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आलाय। महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार ज्या आपल्या जागेवर बसलेल्या असताना त्यांच्या मागील सीटवर बसलेल्या अज्ञात व्यक्तीनं सीटच्या मागून हात घालून त्यांचा विनयभंग केला। बसमध्ये अनेक प्रवासी उपस्थित असतानाही हा प्रकार घडल्यानं महिलेला मोठा मानसिक धक्का बसला। या घटनेनंतर महिलेनं तातडीनं खोपोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय। आरोपीची ओळख पटवण्यासाठी बसमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात असून इतर प्रवाशांकडून ही माहिती गोळा करण्यात येते। बसमध्ये चालक आणि वाहक उपस्थित असतानाही हा प्रकार नेमका कसा घडला याचाही तपास पोलीस करत आहेत। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बसमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात असून आरोपीला तातडीनं अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे।